बरेच जण आयुष्य जगतात पण मन मारून. माझ्यावर सुद्धा अगदी लहान वयातच जबाबदारी आली, कारण घराची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. स्वतःसाठी जगायची इच्छा होती पण वेळच नव्हता. माझं आयुष्य तर सांभाळता सांभाळता निघून गेलं. संसार उभा राहिला, घर बांधलं, जबाबदारी पूर्ण केली. मग आईची तब्येत हळूहळू खराब होत गेली आणि एक दिवस ती पूर्णपणे अंथरुणालाच खेळली. तिच्यावर उपचारासाठी खूप खर्च करावा लागला आणि नंतर ती स्वर्गवासी झाली. त्याच दरम्यान माझ्याकडून काही चुकीच्या इन्व्हेस्टमेंट झाल्या. त्यातच कोविडचा काळ आला. मग आला खरा धक्का. जवळजवळ 2 वर्ष उत्पन्नच मिळालं नाही आणि नंतर माझी कंपनी पण बंद पडली. सर्व सेव्हिंग्स संपल्या, कर्ज घ्यायला लागलं. आता वय पण 58 पूर्ण झालं आहे आणि त्यामुळे नोकरी सुद्धा सहज मिळत नाही. आता वेळ आहे पण पैसे नाही, कारण आता मी आणि बायको पूर्णपणे मुलावर अवलंबून आहोत. आणि तेच पाहून मनात एक भीती येते, जे माझ्या आयुष्यात घडलं ते पुन्हा माझ्या मुलाच्या आयुष्यात पण घडतंय की काय, हे दुःख आतून रोज पोखरत. कदाचित या गोष्टीत तुम्ही कुठेतरी स्वतःलाच पाहत असाल, पण एक गोष्ट आता मला कळाली आहे, जे आयुष्य दुसऱ्यांसाठी जगलं जातं ते एके दिवशी स्वतःपासून दूर होतं. आणि मग थांबून श्वास घ्यावा असं मन होतं, कारण जे लोक कधी थांबत नाही ते हळूहळू स्वतःलाच विसरतात.